नमस्कार सर्वांना. ह्या बघा, आज आम्ही बोलेश्वर घाट चढून वर जाणार आहे. तर निघालो आता मेंढर घेऊन. बाण आहे मी रात्री इथं घाटाच्या पायथ्याशी बसलो होतो आणि आज घाट चढून वर जायचंय. तर दादा पण गावाला गेलं, जरा महत्वाचं काम होतं. आणि मग आज बाण आहे ना आम्ही दोघंच आहे आणि किसन अर्चना बिराड घेऊन येतील. तर बिराड ऐकून डांबरीने येतील आणि आम्ही जुन्या घाटाने घाट चढणार आहे. तर आता चालले तर मेंढर. आज म्हणजे आमची शेवटचीच मजल आहे. होय बा नाही? हा शेवटची आज आहे ना. एंड आज म्हणजे मराठी पोचल ना. आज पोचल. आता जुना घाट या काय जाय. हा ना, जुना इंग्रजकालीन घाट आहे काय. बिराड डांबरीने दिलं इथं. म्हणजे बुलेश्वर घाट यवत सासरोड रोडला हे बुलेश्वर घाट लागतो इथं. आणि इथं जवळच म्हणजे मंगळगड टेकडीवरती शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. गेल्या वर्षी दर्शन घ्यायला गेलो होतो पण यंदा नाही जायला लागलं. ना यंदा नाही येऊ घाला. यंदा पाऊस लय पडतोय. वाहूला काय तरी वास लागला. तर गेल्या वर्षी नाला म्हणजे फुल अगदी तुडुंब भरून वाहत होता. आम्ही एकदम वर मेंढर नेली तिकून दऱ्यातून. आणि ह्या वर्षी आता इथनं जायला भेटल आपल्याला. तर ह्यो पूर्ण डोंगर चढून वर जायचे या माथ्यावर. आणि हा डोंगर म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेला आहे. सह्याद्री पर्वताची ही एक उपरांग आहे. अशा महाराष्ट्रात बऱ्याचशा रांग आहेत. त्यापैकी ही एक बुलेश्वर डोंगर रांग. ही डोंगर रांग म्हणजे बरेच इकडं पुरंदर तालुक्यात सासवडचा पठार, नंतर बारामती, दवंड, इंदापूर पर्यंत ह्याचा पुढं पठार झाला ह्या बुलेश्वर डोंगर रांगेचा. या डोंगरामध्ये मोर, सस, विविध प्रकारचे प्राणी, लांडग, तरस, पशु पक्षी आहेत. तर हे डोंगर चढून वर आपल्याला सासवडच्या पठारावर जायचे पुरंदर तालुक्यात. पान कोंबड्या गेले उडून. शिव परिसर बघा गेला तर एकदम निसर्ग सौंदर्य नटलेला आहे. आणि इथं म्हणजे पाऊस पण जास्त पडतो, कारण इथं डोंगर झाड हे भरपूर. इथं मामांची पण मेंढर आता मागून आली. नानींचा फोन आला वाटतं बाणायला. घाट चढायचा म्हणून आता चाललोय सगळं आम्ही मेंढर घेऊन घाटाच्या दिशेने. वाघू काय वाटेवर बरोबर वाघू चालला बा. मिंट्याला बरोबर माहिती आहे दरवर्षीची वाट. बघ ना सगळं अगदी आम्ही शिव घाट काड्याकापर्यंत पास करतोय बुलेश्वर घाट. बाळा कुठपर्यंत आली? दिसत नाही. खाल्ला बागणीचा अगदी निसर्ग सौंदर्य नटलेलं दिसतोय. पावसाने बरोबर हजेरी लावली घाटामध्ये आपल्याला. हा ना, आता काय छत्री गरम व्हायला लागलं. वाट बघाय गेलं तर एकदम कड्या का पर्यायची. आली का? आली सगून तुझी मागून. हो ना, गामा फुटलं की बा नाही. आज घाट चढून संध्याकाळी मराठीवर पोचायची. मेंढर जा आपल्या पुढे गेली बा नाही. मेंढर जा आपल्या पुढे गेली. सगळं तुझ्या माग आहे ना. तू माग राहिली ती पण माग राहिली.
राहिल्या माग चौघी मोरकाने बी मागच राहिले. पाऊस तर जोरात आला त्या साईडने रोड आहे घाट हा हातपाय घालते बाई. ये सावकस लय मिनिट गेल्या पुढं फार आपलं होय. लय जोरात चढे हो. तरी हो त्याला असं तिरक नाही अजिबात सरळ वर आलो ना आता लागला गाठ फार. लेच कान करा मिठा चढल्या काय नामदेव मिठा लेच कान करा घाट चढल्या आमच्या तर गेल्या मोर भिजल्यामुळे उजळ. पाऊस पडतोय तर इथून पुढं म्हणजे हो इंग्रज कालीन घाट आहे होय लहान गु मामा बिमा मोर. हा ना माग काय नाही राहिलं बा नाही महाग नाही बा. लहान गु मामा मोर. मोर मोर तुमची मी राहत होता माग त्या टायमाला म्हणजे माणसाने खोऱ्याने टिकावानी पायरीने खोदून घाट तयार केलेला हा हो पडायला बघा ना तेव्हा तिथं पाणी कसलं वाटतंय धबधब्यात. पुढं तेव्हा तेव्हा त्यांना वाडापासून सरळ वर बघा की गडू गडू दिसतंय बघा कसं पडतंय बघा. धबधबा येतो डोंगरामध्ये हो ना. आता बिराड त्या रस्त्याने येतील आम्ही चाललोय ह्या घाटातनं जुन्या घाटातनं आता कसं होत लागलं त्यातरी गुच्चीवर. मेन आपल्या पुढंच गेल्या चांगली होती आता पण ते धबधबा बघाय मी झाली की बोराट्याला आडव्यानं बाणा आडव्याने छत्री जर गुचली हा तर तर होईन तिथं. सगळं तुझ्या मागाच्या सगळ्यांना पाण्यातच वापरते. म्हणलं सहज मेन पावसात घाट चढल्या हा ना बोराटी गुत्ती का अहो गुचती छत्रीला सगळ्यांना त्या शेळ्यांना म्हणलं वाईट खायला द्यावं वाईट. पाहिला ना हा ना त्यांना लागतोय दाड पाला. त्या काय करतात माझ्या माग चालतात या मेंढराचं बरं झालं. बा नाही आले आम्ही त्या घाट चढून आल्या आल्या कशा काय घाट चालले लय जोरात आपल्याला ना ऐकलं त्या मोर चालायला. हा ना अगदी मीडिया मस्त बाकी घाट चढून आल्या आलो आता आम्ही वर माथ्यावर हो ह्यो घाटाचा परिसर आहे बा नाही हा. इथून तर मंदिर दिसत नाही आता दाखलं पावसाने पाव किती लांब दिसत ते माहिती लय लांब दिसते आता बघा जवळ असून तिथं. तर काय आपल्या मेंढपाळांच्या मराठे मराठे वाडा आलते त्यांचं आता यांची घर म्हणजे लांब लांब इथं आपली मेंढरा घेऊन इथं बसते ते मराठीवर तर इथं चरायला राणी लहानच्याचं घे बरं का, हा लहानच्याचं घे, लहान. आता जरा थाप्याला मेंढरा कुठं तरी थोपली पाहिजे सगळं बघा की सगळं. हा सगुना तुझ्या मागास येते छत्री खाली चालते. हा छत्री मागायचं पाऊस आपण घाटावर आल्यावर जास्त झाला बाना बिराड कशी काय येतील बरं हा इथं डोंगराच्या माथ्यावर काही मराठी आहेत आपल्या मेंढपाळ बांधवांच्या तर इथं खडके तांबे बंडगर आडनाव जे इथं आपलं समाज बांधव राहतात तर त्यांचं वाडा आता मराठीवर पोचते ते सगळ्यांच्या काय तार आहेत कायच्या वाघर आहेत आणि पोचलाय वाडा इथं तर असं कुठंतरी पूर्णाच्या ठिकाणी फॉरेस्टाच्या ठिकाणी असं कुठं डोंगर असं माळरान तिथं आपला धनगर समाज येऊन वास्तव्य करतो तर ह्यांचं वाडं काय जण कोकणात आल्यात काय मराठवाड्यात काय जण आल्यात काय खानदेशात आल्यात किंवा काय मग आजूबाजूच्या परिसरात ते वाडा इथं मराठीवर पोचली ते तर आता आम्ही चालता चालता जे तुम्हाला दाखवतोय आता सगळं ह्या टायमाला पावसाळे आपल्या गावाला येतात तर आपल्या मेंढरा शहराच्या सोयीसाठी मराठी त्यांना राहायला लागतं आता त्यांची सुद्धा घरदार आहेत तर आता घरदार सोडून आपल्या मेंढरासाठी इथं येऊन पाण्यात येऊन राहिली ते बरीच इथं बिराड आहे इथं ह्याच डोंगरामध्ये पुढं म्हणजे आमचं रान आहे आता आणि आज आम्ही पोचन तिथं तर लय मोठं दर खोर इथं पाऊस पण येतोय अगदी जोरात धबधबा वाहत आहे पाण्याच्या नळ्या वरनं येतील आहे आणि इकडे खाली त्याचा धबधबा तयार होतोय
बाना ये धबधबा बघा ये म्हणलं धबधबा लय मोठी खाली दरी आहे वरनं पाणी खाली आदळते किती खोल आहे बघ धबधबा बघा ये अयो हा असं चाललंय बघ. लय जोरात चालला. पुढे घे. काय काय बघायला जातात लांबला माणसं. हा ना हा तर देऊ देऊ बैल लय जोरात चाललाय तरी एवढा पाऊस नाही आला. लय लांब पडतो खाली. धबधबा म्हणलं लय जोरात आहे. किती काय आहे हो? पण सर झाड कसले काय माहिती. पिपळाच्या का वडाच्या झाडावर आहे. पिपळाचं आहे पिपळाचं. वाघू पण बघतोय काय धबधबा हा वर. पिकून पण पाहतोय अहो. हा पिकून तर त्या बाजूने दिसत वाटतं. हा इकडून जात पिकून पाहतोय. लय जोरात पाऊस आहे रे बाना यार लय जोरात. इथं आल्यापासून पाऊसच लय जोरात किती 100 फूट असेल बाना या हा, हा हा. बारीक. लय मोठं. आज कशी काय बिराड येणार बाना हा. बिराड कशी काय दिलं बिराडा ते काही- पावसाळ्यात जोरात हजेरी लावली बिराडा झालं चालणार ना. उघडल्याची वाट. आजला पावसा म्हणल्या भिजून चालते ना. आता आपण तर बरं घाट चढून आलो घाटामध्ये खाली पण पाऊस नाही रे बाना नाही, धबधबा आता तर लय जोरात चालला. हा. खाली खोल किती हा वरून डोंगरातलं पाणी येते नाही तर धबधबा तयार झालाय सकाळी मी बाजारला गेलो होतो तर तिथं बहाणायचा भाव भेटलं मला त्यांनी मला बहाणायला बेळ दिली हा, खायला आणि जरा रेवड्या लाडू हे पण दिले लाडू सकाळी खाले की. खाल्लं होय हा. आता रानामध्ये बेळ आणली हा, आणि रेवड्या येतात 2-3 लाडू पण दिसले मला त्यात माशी असते ना. लाडू आलेच खालं मामा आणि ते मुरा आता. तर आता म्हणलं घ्यावं खाऊन परत पुढे गेल्यावर नाही खायला भेटायचं बोलय आपण खाली बसायची जमा नाही. हा ना भिजून जायचं. भूक पण लय लागली आता हा ना. वादा आता वादाची भूक लागती. हा लाडू मला एकच घे तुला 2 घे हम्म? नाही नाही मला लाडू मी सकाळी खाल्या 2-4. होय हा लाडू तुम्हालाच घ्या सगळं. नाही एक घे एक तरी घे ना तुला हम्म? एक तरी घे बर खाल तुम्ही हा खातो ना एवढ्या तर मऊ. अरे एवढ्या आपल्या खाताळ्याच्या दुकानात आणली जाय होय खाताळ नाही का पाहुणं पाहुणं भिजायला लागलं की हो. कशी काय बिळ बानाय बेळ बरी आहे. आणि तुमची शियाला तू भिजली. मस्त बाकी देशी लाडू रेवड्या आणि बेळ चाललंय आता आमचं खायचं पावसाचं जाय जाय. बेळ धरा या आड्याला या. पाऊस लय जोरात लागलाय हा ना. छत्री आणल्या ती बरं झालंय. ना मग गाव का आणलो ना मग भावने अंगावर नाही आणला. भिजतोय या जरा बघा फार भिजला आता. हा ना. अगं तसंच होतं काय काय टायमाला नाही यायचं म्हणलं आणि नाही आणलं की भिजून जात या. धरा माम हा ना. परसा तर घेतला आपण. हा ना ते आपल्याला खाऊन बी नाही ना तर. हा मग काय आता तुमचं बी घ्या हातात वाडा उठवा आपला सगुना तुला चल तुला देते मोरणी आपण बसन तिथं सगुना मी बसते. चल बाय चल
बाजारातली बिळ म्हणजे ताजी ताजी आली भाऊ, चवलंय तिला. कारण ते दररोजचं गाणं असतो ना त्यांचा. सगळं इकडं चल, चल इकडं, तिकडं नाही, चल इकडे ये, इकडे ये. एक तासभर अजून चालायची. मामाची मामूल मेन राहिली. नाही बोलायचे पुढं मोरपणा. आता आम्ही एकदम म्हणजे खेडेगावातून प्रवास करतोय. प्रवास संपला ना बानाय? संपला बाया, 2 महिन्याच्या पुढे चालतो या. हा ना. संपता संपत नव्हता परवाच, आज संपला या. आता आजच्याला म्हणजे जागा पाण्याला आल्यावानी वाटत. नाही तर दररोज उठायचं चालायचं, उठायचं चालायचं, खायचं चालूच होत. वाटणी सारखं रोजच चालू होत. नाही पाऊस गावाकड, नाही पाऊस गावाकड, नाही पाणी. पाणी अजून नाही दिसलं पण चराय बरं आहे. हा ना. आता म्हणजे पाणी आज पण पाऊस पडतोय. पडतोय पण आता नळ्यांना जावा पाणी खाली नाल्यातनं दिसन हा. तेव्हा म्हणायचं हाय पाणी. तर आता ह्याच रानामध्ये आता 2-3 महिने काढायचं, 1 महिना, आणि मग परत दसरा दिवाळीला परत कोकणाला निघून जायचंय. मग तर काय आता आम्ही पोहोचलोया. म्हणजे जे आपण दरवर्षी रान चारतो त्या रानामध्ये इथं पोहोचलोया. आता बिराडा येतील मागून आणि मग मराठी बोजा उतरावतील उद्यापासून. म्हणजे गोड्यावर खोगरे टाकायचं बंद झालं. हा त्यांना आजपासून सुट्टी आहे. म्हणजे आज कुठली सुट्टी आता उद्यापासून नाही, म्हणजे आज संध्याकाळपासून सुट्टी लागेल त्यांना. सुट्टी लागेल. हा हे झाड्या इशारो, ह्या झाडाला एक खाऊन द्यायचं नाही मेंढराला. हा ना. हे झाड लढायचंय. इशारो म्हणजे त्यांना बातच लगेच खालं की. तर आता आम्ही 200 ते 250 किलोमीटर प्रवास करून पायी इथं आमची दिंडी आज पोहोचली. नुसतं दंबून 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 गेलं रोज चालून चालून. इथं मग आता हे मेंढर मग वळायचे आता. हा. पण एवढं की वाटणी चालायचे, गाड्याला साईड द्यायची. हा. आता इथून मोर कुठं जागा गावतोय का नाही बसायला, का तिथनं मी मोर जायला लागतं, हे टेन्शन संपलंय आता. आता फक्त म्हणजे चारायची आणि वाड्यात नेऊन बसवायचं. आणि लहान किंवा दिवसभर लक्ष ठेवायचं, हेच काम आहे. आता येते थोड्या वेळात बिराड मागून. आता बिराडा पण आली. आज दिंडी पोचते ना. तर चालले तर आता बिराडा शिवशिवणी. मग आला का वाडा? आला ना. आज कुठं चालला? आज आला पंढरपूरला. होय. आज दिंडी पुरी होती. आज चालला मराठीवर. मग अर्चना आज दिंडी पोचते माझ आपली मराठीवर. पुसते आता हे बिराड आपले शिवशिवणी चालली तर इथं 2 तालुक्याची सीमा आणि 2 गावाची सीमा पण आहे. पुढे गेल्यानंतर 3 गावाची सीमा लागते. 3 गावाची शिवी. कुठं भेटलं बानाय सरपण? आता सरपण ह्याच रानाने गोळा करायचं. आता तारवाडाचा सरपण असेल कर बानाई. तारवड आहे लय वाळल्यात या. लय वाळले ते ना. तारवाड्याचं, मुरमटीचं, बोराट्याचं, बाभळीचं,
हे सरपण इकडे भेटतं जास्तीत जास्त म्हणजे तारवाड. तर आता संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीसाठी थोडं सरपण पण बाणाने काढून घेतलं. अजून आपल्याला 1 किलोमीटर पुढे जायचे आणि मग तिथं आपली मराठी आमच्या दादांच्या मामांचं गाव, दादांचा आजोळ. आणि मग आजोळात आता आमचा वाडा आलाय, आमच्या आजीचं माहेर. खरं बा नाही, बिराड गेली आता पुढं. आता बिराड उतरवली असतील मराठीवर गोड्यावनं. आणि गोड्याला पण आता 2-4 महिन्याची सुट्टी झाली. त्यांनी पण 200-250 किलोमीटर प्रवास करून बोजा बिस्ताना इथं पोचावलाय. बाणा कसं काय प्रवास झाला आपला? झाला चांगलाच झाला म्हणा. म्हणजे दुःख असलं सुख असलं तरी त्याला दोन्हीला समोर जायला लागतंय. हा ना, सामोरं जावं लागतं. आणि मग ते समोर गेलं तर मोर माणूस चालतं या. दुःख घेऊन जर चालायचं म्हणलं तर मोर बी चालायचं नाही, ते जाग्यावर बसून राहीन दुःख धरून. दुःख सारखं सुख सारखं आपल्याला काय करायचं आता. आलं मग चांगलं सुखरूप. पण आता ज्या हान्या झाल्या ते झाल्या. हा ना. देवाने टाळल्या. माणसाला बी आहे की वाटत चिकटणे चालताना. तर येताना गाड्या मोटरातनं पावसाळा पाण्यात किती इजा लावत्यात, किती वारं सुटत. माणसाला म्हणजे प्रत्येकाला वाटतं की हा बाबा गाडी भरायची आणि जिथं जायचं तिथं नेऊन पोचवायची. किंवा आपल्याला सगळा विचार करायला लागतो. पाणी आहे तर चारा नाही, चारा आहे तर पाणी नाही. त्यांच्यासाठी इथून तिथून चालत आलो. का तर मोर गावाकडे पाऊस नव्हता पडला, चारा नव्हता झाला, पाणी नव्हतं झालं. आता भरपूर चारा पाणी झालंय. आता पाणी बी झालंय आणि चारा बी झालाय. कारण आजच पाऊस म्हणजे इतका पडला की रानामध्ये खडा फुटलाय. म्हणजे डोंगरातनं पाणी वाहतंय असं नळ्यांनी. धबधबा चाललं होतं. धबधबा चाललं होतं. इथं मोर पण भरपूर. इथं त्यांचा आवाज येतो या. तर गोड्यावनं बिराड उतरवली ते पोहोचला वाडा आमचा इथं मराठीवर. चालेल आवाज बिराड पोहोचला का वाडा? वाडा